आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीतून गडचिरोली इथं विमानतळ उभारण्यात येत आहे. नियोजित विमानतळाच्या विकासासाठी शिरापूरचक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी आणि वन विभागाच्या अखत्यारीतील 311.81 हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी 104,48,64,239 रुपयांच्या खर्चास राज्य शासनानं आज प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवर विधानसभा सदस्यत्वाद्वारे द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या 1 सदस्य अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता मध्यवर्ती सभागृह विधान भवन मुंबई इथं होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे या 10 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. जिल्ह्यातील ग्रामीण भागासह नागपूर शहरात प्रदूषणाबाबत शेतकरी आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. औष्णिक विद्युत केंद्र, पेपर मिल आणि इतर केमिकल कंपन्यांच्या विषारी पाण्यानं नदी नाले प्रदूषित झाले आहेत. नागपूरसह जवळच्या नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीमधून वाहणारं पाणी प्रक्रिया न करता थेट नाग, पिवळी, कन्हान, कोलार या नद्यांमध्ये मिसळतं. शासन म्हणून याला जे जबाबदार विभाग आहेत त्यांनी कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण वाढू नये यासाठी कठोर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. प्राप्तिकर विभाग नागपूरच्या वतीनं प्राप्तिकर कायदा 2025च्या तरतुदी आणि प्राप्तिकर नियम 2026 बाबत करदात्यांसाठी माहिती आणि जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीनं प्रारंभ 2026 हा कार्यक्रम चिटणवीस सेंटर इथं 14 मे रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं सुरू असून सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार गुजरात टायटन्स संघाच्या 14व्या षटकात 3 गडी बाद 99 धावा झाल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवर ऐकू शकाल. नमस्कार.